बस रख दीजिए वो, और 2 बैग्स हैं। That's it. Thank you. Yes, sir. हाँ, thanks. Slap, sir. Thanks. Slap, sir. अहो, तो सारखा सलाम का करतोय? हाँ. अहो, Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you. Please, ma'am. अहो असं काय करताय तुम्ही? हो 10-20 रुपये द्यायचे तुम्ही 100 रुपये काय दिलेत त्याला? चालतं का? अहो असं खर्च नका करत जाऊ हो. बरं, पुन्हा नाही करणार. बस ये ना, आते ना. तू काय करतेस तू? अहो किती स्वच्छ आहे सगळं. आपल्या बाहेरच्या चपलांनी घाण नको ना व्हायला. ते काय करतेस? ते पाणी सांडेल ते. नको. कशाला तू? अहो काचेचं हे फुटायचं ना, महागाचं आहे ना. शो साठी ठेवलेलं. बरं जाऊ दे, ठीक आहे. खूप छान आहे. अरे हो, तुला सांगायचं राहिलं. मगाशी आपण रिसेप्शनला होतो ना, तेव्हा सोमचा फोन आला होता. काळजीत वाटला जरा. तू एकदा बोलून घे त्याच्याशी. हो का? अहो मी विमानात बसायला घाबरते ना, म्हणून काळजीने केला असेल त्यांनी फोन. हे सगळं ना असं बबड्याला खूप आवडलं असतं. खूप आठवण येते त्याची. बघावं असं वाटतंय त्याला. मग बघ की, हवं तर व्हिडिओ कॉल लाव. म्हणजे त्याला तू दिसशील, तुला तो दिसेल. हो का? पण मला तो व्हिडिओचा कॉल कसा लावायचा कळत नाही. सोपं असतंय बघ. तर आपण हा फोन लावतो ना, हे दाबायचं. लागला बघ. अगं बाई एवढं सोपं आहे? ए बबड्या, ए कसा आहेस तू? अरे आम्ही छान व्यवस्थित पोचलो. काय मस्त हॉटेल आहे. अरे पूर्वी हा राजवाडा होता, त्याचं हॉटेल केलंय. इतकं सुंदर आहे ना. हे बघ, हा बघ इकडे ना, हा टीव्ही आहे. बघितलंस? किती छान आहे ना. हा बघ, हा मोठा केवढा मोठा बेड आहे. बघितलंस का? आणि इकडे बघ ना, हा असा ना मस्त आरसा आहे. आणि बघ या आरशावरती ना असा छान सोनेरी रंगाचा लाईट लावलाय. आई, मला फक्त तुझा चेहराच दिसतोय. हो का? थँक्यू. वेलकम. अरे इतकं सुंदर हॉटेल आहे. इतकी आठवण येते ना तुझी. अरे यांचा वरांडा केवढा मोठा आहे माहितीये का? अरे आपलं अख्खं घर त्या वरांड्यात मावेल. थांब तुला दाखवते. बघितलास का? केवढं मोठं आहे इथे. आपली अख्खी सहजीवन सोसायटी मावेल इथे. किती छान दिसतंय ना. किती सुंदर आहे बघ ना. एकदम शांत. आणि हा वरांडा बघितलास किती सुंदर आहे. दिसतोय तुला? अरे किती किती छान छान चित्र लावली आहेत बघ इकडे. आणि हे लाईट्स बघितलेस किती छान दिसत आहेत ना, जुन्या पद्धतीची झुमरं. आणि हे बघितलंस केवढं मोठं कचऱ्याचं भांडं ठेवलंय नाही ते. कचऱ्याचं नाही, ते जुनं अँटिक भांडं आहे, ते तांब्याचं. ऐकलंस ना बबड्या तू? असं जुनं छानसं भांडं आहे. आणि हे बघ. अरे इकडे ना अशा सगळ्या खूप खूप खोल्या आहेत. दिसतंय ना तुला? किती छान दिसतंय ना सगळं. खरंच रे बबड्या, खूप आठवण येते रे तुम्हा सगळ्यांची. तू ना इथे शुभ्राला घेऊन यायला पाहिजेस. शुभ्राला खूप आवडेल हे सगळं. तिचं सोड ग, तू खुश आहेस ना? हो रे, खूप खुश आहे मी. किती काळजी करतोयस रे माझी. मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांनी इकडे यावं आणि सगळं बघावं. ते सगळं जाऊ दे आई, तू पोचलीस तर एक फोन तरी करायचास ना. अरे हो, ते काय झालं माहितीये का? ते विमानात बसल्यावरती तो फोन बंद होतो की नाही. म्हणजे फोन चालू असतो पण बंद होतो. फ्लाईट मोड म्हणतात त्याला. आणि पहिलं म्हणजे तो कॅमेरा फ्लिप कर, मला तू दिसतच नाहीयेस. बरं हे बघ. आता दिसतेय का रे मी? तो फ्लाईट मोड ऑफ केलास तेव्हा तरी फोन करायचास ना. इतकी बिझी होतीस तू? अरे तसं नाही, पण ना मला कळलंच नाही तो कसा चालू करायचा परत. मी आपली फोन करायचा प्रयत्न करते, तो फोन लागतच नव्हता. मग ह्यांनी दाखवलं मला.
बबड्या, बाबा कसे आहेत? बरं ठीक आहे, तू पोचलीस ना, मला तेवढंच विचारायचं होतं. ए अगं बाई, असा का फोन बंद केला ह्या मुलांनी? बरं असावरी चालेल बोलून. हो तू असं कर ना, तू फ्रेश हो, मी बाकीचं बघून येतो. हो जायला जमेल ना? हो म्हणजे मी येताना फोनवर बोलत बोलत आले. नाही, सापडेल मला, नका काळजी करू. आलोच मी. हो. केसरी नमस्कार, दिस इज क्षमा. हाउ मे असिस्ट यू? हॅलो केसरी टूर्स. मॅम मला जरा टूरची माहिती हवी होती. ओके सर, तुम्हाला ग्रुप टूरची माहिती हवी की कस्टमाइज टूरची? नाही, मला ते अभिजित राजे आणि आसावरी मॅम ज्या टूरने उदयपूरला गेले आहेत ना, त्याबद्दल थोडे डिटेल्स हवे होते. सॉरी सर, आम्ही अशी माहिती नाही देऊ शकत. आमच्या नियमात नाही बसत ते. नाही ऐकून घ्या, डिटेल्स म्हणजे मला फक्त. सॉरी सर. बरं, मला उदयपूरला ग्रुप टूरने जायचं होतं, सो आत्ता लगेच कुठली टूर आहे मला सांगाल? सर मला अवेलेबिलिटी चेक करावी लागेल. किती जणांचं बुकिंग करायचं आहे? 2. सर बाकी सगळ्या टूर फुल्स आहेत. उद्या निघणाऱ्या टूरमध्ये फक्त 2 जागा अवेलेबल आहेत, पण फॉर्मॅलिटी लगेच कम्प्लीट कराव्या लागतील. येस, मी सगळ्या डिटेल्स लगेच मेल करतो. हां, आणि फॉर्मॅलिटीज तिकडे येऊन पूर्ण करीन, पण बुकिंग कन्फर्म करा तुम्ही. थँक्स. ओके, थँक्यू सो मच सर. ए शुभ्रा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? सोम, तुला ताप आलाय का? एक मिनिट, काय आहे? एरवी कंप्लेंट करत असतेस ना तू, आता जेन्युअनली तुला काहीतरी सरप्राईज देतोय, तू मस्करी करतेस? नाही, हा म्हणजे सरप्राईज काय अचानक? तसं नाही ग, तुझा बर्थडे आपण किती घाईघाईत सेलिब्रेट केला, त्यानंतर आईचं लग्न आलं, त्याची गडबड, त्याचं टेन्शन. म्हटलं आता बस झालं, वी डिझर्व अ ब्रेक. कुठेतरी मस्त फिरायला जाऊ म्हटलं. हो, आपण जाऊया कुठेतरी फिरायला. आणि येस, वी कॅन प्लॅन नाही, प्लॅन ऑलरेडी केलाय. मी आपल्यासाठी केसरीकडून टूर बुक केली आहे. कधी? सोहम, तू मला काहीच बोलला नाहीस याबद्दल. आई आणि अभिजित राजेंसाठी टूर बुक केलीस तेव्हा तू मला बोललीस, मला सरप्राईज दिलंच ना तू. मग आता तसंच मी तुला सरप्राईज दिलं. बरं, आपण उद्याच निघतोय. उद्या? तू बरा आहेस ना सोहम? अरे तू अशी अचानक इतक्या लगेचची का टूर बुक केलीस? आई पण नाही आहेत मुंबईत. मग हा, मग काय सोहम, अरे आजोबा एकटे आहेत ना, त्यांना कोण सांभाळणार? हे असं असतं, काही केलं ना तरी खुसपटं काढत असतेस तू, म्हणून मी काही प्लॅन नाही करत. माहितीये, तो एवढा चांगला तुला डायमंड नेकलेस दिला होता, तो सुद्धा हरवलास तू. आणि आता ट्रिप प्लॅन करतोय तर नकार घंटा लावतेस. सोहम ऐक ना सोहम, मी 2-3 वेळा अख्खं कपाट बघितलं रे, नाही मिळाला तो मला नेकलेस. पण मला खात्री आहे मी तो कुठेतरी ना नीट ठेवला असेल. फक्त या लग्नाच्या गडबडीत मी तो कुठे ठेवला आहे हे माझ्या डोक्यातनं निघून गेलंय. पण मी शोधते ना सोहम, तो सापडेल मला, खरंच मी शोधून काढेन तो. अरे यार, ऐक ना, आणि त्या प्लॅन बद्दल म्हणशील तर सोहम, तू स्वतः विचार कर, आपल्याला असं आजोबांना सोडून जाणं शक्य आहे का? त्यांची जबाबदारी आहे ना आपल्यावर. म्हणजे आई तिथे मजा करते आणि इथे आपण जबाबदारी घेऊन बसायची. आपण आयुष्यात मजा करायचीच नाही का ग? अरे तसं कोण म्हणताय सोहम? करूया ना आपण पण मजा, पण फक्त आजोबांचं पथ्य पाणी औषधं बघायला नको का आपण? एक काम करूया का, आई परत आल्या ना? मला माहित नाही, आपण आत्ता चाललोय. शुभ्रा, आपण आईच्या लग्नासाठी सुट्टी घेतली आहे ना, तुला वाटतं का आपल्याला परत सुट्टी मिळेल? चल ना यार. बरं ठीक आहे, तुला आजोबांचाच प्रॉब्लेम आहे ना, आपण एक काम करूया, 2-4 दिवसासाठी आजोबांसाठी कोणतरी केअरटेकर ठेवूया, मग तरी झालं. नाही रे, कामाच्या वेळी समजू शकतो सोहम, पण फक्त मजा करायला चाललोय म्हणून असं केअरटेकर ठेवणं मला नाही पटत. आणि मुळात बाहेरचं कोणीतरी येतंय आणि त्यांची काळजी घेते हे त्यांनाही नाही आवडणार. एक काम करतो, आजोबांशी मी बोलतो, मग तर झालं. हा शुभ्रा, चल ना प्लीज. बरं, पण काय म्हणजे कुठे चाललोय आपण? आजोबा हो म्हणाले तरच चाललोय ना आपण. हो. मग आधी आजोबांना हो म्हणू दे, मग मी तुला सांगतो. चला. दत्ता, अरे खूप दिवस झाले, कसा ओला केला नाही, आणि आसावरीच्या लग्नाची पार्टी सुद्धा दिली नाहीस तू. तू माझ्याकडे पार्टी बघतोयस? हा, म्हणजे तू वर पक्षाकडून वधू पक्षाकडे आलास तर? नाही, तसं काही नाही, काही बाबतीत आपला पक्ष एकच आहे. अरे बऱ्याच दिवसात गप्पा नाही मारल्या,
आणि वेळ आहे, जरा बसूया का? सोहम शुभ्रा घरात असताना कसं जपणार? अरे असावरी माझी जबाबदारी तिच्यावर देऊन गेल्यापासून ती ऑफिसची कामं सुद्धा घरातूनच करते. जरा सुद्धा एक्स्ट्रा सोडत नाही मला. अरे शुभ्रा, 100 वर्ष आयुष्य आहे तुला बघ. अगं आत्ताच दत्ता तुझी स्तुती करत होता. तू म्हणे त्याची खूप काळजी घेतेस. मी म्हणतो ऑफिसला जा, ऐकत नाही. हो ना आजोबा, गेले काही दिवस तिची एवढी दगदग होते ना. ए सोहम, तू काय बोलतोयस? असं काही नाहीये. अगं हो, पण आजोबांना कळतंय ना ते. बरं आजोबा, मी काय म्हणत होतो, शुभ्राला ब्रेक मिळावा म्हणून 4 दिवस आम्ही फिरून आलो तर चालेल का? अरे मग जा ना, अवश्य जा. अरे तिला सुद्धा ब्रेकची गरज आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठे गेलाच नाही फिरायला? नाही आजोबा, पण मी असं म्हणत होते की आई आल्यानंतर आम्ही गेलो असतो ना. का तेव्हा काही मुहूर्त आहे? आता हा म्हणतोय तू जा की. तसं नाही आजोबा, पण तुम्हाला एकटं सोडून असं. मी काय कुकुलं बाळ आहे का? माझी काळजी मला घेता येत नाही? तसं नाही हो आजोबा. अगं कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना. दत्ताच्या खाण्यापिण्याचं आम्ही बघू. आणि तुम्ही परत येईपर्यंत दत्ताच्या सोबत मी राहीन इथे. अहो पण काका. अगं काका म्हणतायत ना, ते घेतील ना आजोबांची काळजी. ते आणि काकू मिळून दोघेही वेळेत औषधं देतील. तू कशाला टेन्शन घेतेस? हो ना. बरोबर बोलतो सोम्या. शुभ्रा आनंदाने जा. आता या वयात तुम्ही मजा करायची नाही, मग काय आमच्या वयात करणार? काय रे कारखानीस? हो ना, जा जा तुम्ही. बरं ठीक आहे, पण मग आजोबा ऐका, मी तुमच्या सगळ्या औषधांच्या वेळा नीट लिहून ठेवेन. पथ्य पाळायची आहेत तुम्ही, आणि जी औषधं घ्यायची आहेत ती पण मी काका तुम्हालाही सांगून ठेवेन. तुम्ही लक्ष ठेवा थोडं. आई, येतोय मी. तुला आमची आठवण येतच होती ना. आता एकत्रच उदयपूर पाहू. हॅलो सर. हाय. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट केलेली. थँक्स 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 मिताली. माय प्लेजर सर. सर एक सांगू का? हां. तुम्ही आज खूपच स्मार्ट दिसताय. ओ थँक्स थँक्स. म्हणजे आजच दिसतोय का नेहमी दिसतो? नेहमी दिसत असाल, पण आज जरा जास्त स्मार्ट दिसताय. हां, कारण मी आज जास्तच नर्वस आहे. का सर? काय आहे, आसावरी बरोबर याआधी कधी मी डेटवर गेलेलो नाही ना. म्हणजे तसं आमचं लव्ह मॅरेज असून सुद्धा ही आमची पहिलीच डेट आहे. हाऊ स्वीट सर. आणि म्हणूनच ती खूप महत्वाची आहे. सर तुमचा इथला प्रत्येक दिवस केसरीसाठी महत्वाचा दिवस आहे. या. त्यामुळे सगळी अरेंजमेंट केलेली आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि ही डेट तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव असेल याची जबाबदारी आमची. थँक्स. नाही नाही, ती खात्री केसरीबद्दल आहेत म्हणून तर आम्ही केसरी बरोबर आलो. नाही पण स्पेशली तुझे जास्त थँक्स, कारण तू लास्ट मिनिटला सांगू सुद्धा सगळं नीट अरेंज केलंस. माय प्लेजर सर. सर मॅम कुठे आहेत? तिच्या पहिल्या डेटसाठी तयार होत असेल. ते मी पण तिला बघायला खूप उत्सुक आहे. अहो मी काय म्हणत होते, अगं मी कुठे गेले हे? अहो 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 डिनर ॲट 8 PM.
चांद जमी पर उतर आया असं ऐकलं होतं. आज अनुभवतोय. आज ही चंद्रकोर फक्त माझ्यासाठी नटली. खूप सुखावलोय. माझं कोणीतरी माझ्या समोर आहे ज्यानं माझं जग व्यापून टाकलंय. जगात इतकं सुंदर काय असूच शकत नाही. थँक्यू. तुम्ही पण खूप छान दिसताय. चंद्र तारे पानं फुलं गोळा करून मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. ते तू 4 साध्या शब्दात सांगून मोकळी होतेस यार. अहो आपण जेवायला जातोय ना. आज तलावामध्ये आपली डिनर डेट आहे. अगं काही सगळ्यांना घेऊन जातात का तलावावरती जेवायला? सगळे नाही. तिथे फक्त आपण दोघं असू. तलावाच्या मधोमध खास आपल्या दोघांसाठी डिनर अरेंज केलंय. तिथे आपल्या बरोबर फक्त पाणी आणि आकाश असेल. कुठे? ते बघ तिथे. अगो बाई, तिथे पाण्यावर? म्हणजे त्या बेटावर जायचं आपण जेवायला? मी आहे ना. तू काळजी कसली. फक्त माझ्याकडे बघत राहा. बाकी कशाचाही विचार करू नकोस. अहो आपला तो राजवाडा इथून किती छान दिसतोय ना. तुझ्या इतका नाही. काहीतरीच तुमचं. आकाश कसं चांदण्याने खचून भरलेलं दिसतंय ना. मुंबईत एवढ्या चांदण्या कधी बघायला सुद्धा मिळत नाहीत. आज चंद्रकोर बघायला आल्यात सगळ्या. पाणी कसं शांत वाटतंय. हवेत किती गारवा आहे ना. सगळं कसं मंतरलेलं वाटतंय नाही. तुझ्यामुळे. पुरे झालं माझं कौतुक आता. इकडे कसं छान सगळं मोकळं मोकळं वाटतंय. काय झालं? अहो काय झालं सांगा ना. अशीच थांब. मोकळे केस जास्त छान दिसतात तुला.